पण विरुद्ध रुद्र सुपर किंग असं बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. महत्त्वपूर्ण मॅचमध्ये दोन्ही संघ खेळताना दिसतील. सकाळच्या सत्रामध्ये ही मॅच खेळली जाईल. कालच्या दिवसामध्ये काय घडलं, काय बिघडलं या गोष्टीकडे आता तुम्हाला लक्ष द्यायची आवश्यकता नसेल रुद्र सुपर किंग या टीमला. आजच्या दिवसामध्ये असणाऱ्या सर्वच्या सर्व मॅचेस कशा प्रकारे जिंकता येतील या गोष्टीकडे आता तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कारण सुरुवात समर्थ 11 आजच्या दिवसातली जी सुरुवात मात्र विजयानं केली आहे, परंतु या मॅचमध्ये कशा प्रकारचा रिझल्ट असेल हे देखील पाहावं लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील प्रथम फलंदाजीच केली होती. तब्बल 51 धावा त्यांनी बनवल्या. प्रतिस्पर्धी जो संघ होता रॉयल किंग या टीमला एकंदरीत त्यांचा मोठा पराभव केला त्या ठिकाणी. आणि आता बॅटिंग मार्कवरती ऋषी खेतले आणि नितेश सालुंखे हे दोन सलामीवीर फलंदाज पाहायला मिळतात. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन दोन्ही दर्जेदार असे प्लेयर आपल्याला पाहायला मिळतील. एकंदरीत जर तुम्ही पाहताय तर डावखुरा शैलीचा गुणवान गोलंदाज म्हणजे स्वप्नील पानवलकर याच्याकडे देखील ते पोटेन्शियल राहिलेलं आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळू शकेल का. मॅचला होती सुरुवात. आगाज होते या मॅचचा. आजच्या दिवसातील दुसरी मॅच खेळली जाईल. पहिला चेंडू आहे समोरच्या दिशेने खेळलं गेलं. पॉवर प्लेचं षटक आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एकंदरीत तुमच्यासाठी जे सर्कल आहे त्या सर्कलच्या बाहेर केवळ 3च खेळाडू हे अलाउड असतील. 3 खेळाडू इथे अलाउड केलेले आहेत. त्याच्यानंतर मोठे स्ट्रोक येतील का. समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे. थोडं फंबलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. 2च रन्स मिळत आहेत. काल ज्या वेळेला आपण एक मॅच पाहिली होती सुरुवातीच्या ओव्हरमध्ये रन्स घेतले होते आर्या फायटर्स या टीमनं. कारण या स्पर्धेमध्ये तुमच्या पहिल्या षटकातील जे रन्स आहेत ते कुठेतरी रन रेटचा उपयोग करताना दिसू शकतील. पहिल्या ओव्हरमध्ये जे तुम्ही रन्स असतील, तुमच्या विकेट्स असतील, त्याच्यावरून तुमच्या टीमचं संपूर्ण रन रेट काढलं जाणार आहे. याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या ओव्हरमध्ये किमान चांगले रन्स ठोकावे लागतील. तो तुमचा रनरेट असेल. मोठा प्रहार केलाय. चर्चा रनरेटची करत होतो. लगेच ऋषीच्या बॅटमधून एक आक्रमक स्ट्रोक आलाय. चेंडू सीमा ऋषीच्या बाहेर 4 रन्स मिळणार आहेत. अंपायरकडे दाद मागत होता, परंतु जे ऑफिशियल्स आहेत प्रचंड एक्सपिरियन्सवाले ऑफिशियल्स या संपूर्ण स्पर्धेमध्ये कामगिरी करताना दिसत आहेत. आमचे प्रशांत अब्गुल सर असतील, त्याचबरोबर रोहित सर आहेत, त्यांचे साथीदार सूरज सर असतील या स्पर्धेदरम्यान. त्याचबरोबर आमचे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये एकंदरीत जे रेफरीज असतील शुभम अब्गुल सर असतील, त्याचबरोबर किशोरदादा पालकर देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि आपले सांख्यिकी तज्ज्ञ या ठिकाणी आपल्या बसलेले आहेत. सुहास दादा या ठिकाणी स्कोररमॅनच्या भूमिकेमध्ये असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये ग्राउंडवरती अकिबाई चिपळूणकर यांची संपूर्ण टीम आलेली आहे. स्पोर्ट्स टीमचे सर्व आदरणीय अकिबाई चिपळूणकर, त्याचबरोबर संपूर्ण या ठिकाणी त्यांची टीम पोहोचलेली आहे. चांगलं कामगिरी करताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर SK स्पोर्ट्सचे सर्व आणि स्पोर्ट्स टीमचे कॅमेरामॅन शेबाजी खलफे देखील त्या ठिकाणी आहेत. आणि ऑनलाईन स्कोरर नवेद ऐनरकर हे देखील चांगलं काम करत आहेत. जाऊयात आपण स्कोर बोर्डकडे, जिथे धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 14 या आकड्यावरती. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते स्वप्नीलच्या माध्यमातून. ह्या चुका कुठेतरी तुम्हाला सावराव्या लागतील. याच्यात थोडासा बदल आणावा लागेल. 14 रन्स झालेले आहेत. बॅकफुटला जाऊन गॅपमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते. 2 रन्स देखील या ठिकाणी पाहायला मिळणारच आहेत. धावसंख्या 16 जाऊन पोहोचले. अजून देखील जे षटक आहे ते मात्र संपण्याचं नाव घेत नाहीये. असं वाटलं होतं या ओव्हरमध्ये किमान 10 ते 12 रन्स येतील, परंतु नाही. ऋषीनं चांगलीच फटकेबाजी केली. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक नाही आहेत. नो मॅन्स लँडला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालेला आहे. जोपर्यंत चेंडू फेकला जाईल अतिशय वेगाने या ठिकाणी 3 रन्स कंप्लीट होतील. इथे षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19 या आकड्यावरती. 19 रन्स, 19 रन्स झालेले आहेत पहिल्या ओव्हरनंतर. थोडी चर्चा ते देखील करतायत. रितेश असेल, त्याचबरोबर ऋषी खेतले, हे 2 जण चर्चा करतायत. दुसरं षटक पराग जाधवच्या माध्यमातून टाकलं जाईल.
सुरुवात मात्र या ठिकाणी फराकच्या माध्यमातून कुठेतरी एक्स्ट्राजने केलेली आहे. इथे नो बॉलचा इशारा. या मॅचमध्ये कुठेतरी स्वतःचीच तुम्हाला स्पर्धा करावी लागेल. आपण म्हणतो ना की स्पर्धा नको, इतरांशी स्वतःला सिद्ध करण्याची क्षमता असली पाहिजे आणि ते तुम्हाला स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. परंतु इथे कुठेतरी एक्स्ट्राचे रन्स दिले जात आहेत. वेगानं चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजी करणारा जो बॉलर आहे पराग जाधवच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर त्याला अगदी त्याच्या समोर जो बॅटर आहे आक्रमण करताना दिसेल का नितेश. मोठा प्रहार करायचा, फुल टॉस बॉल मिस केलाय. खूप काय एकंदरीत जर पाहायला गेलं तर हा जो फलंदाज नितेश या अंडरआर्म ओपन क्रिकेटपासून थोडासा दूर राहिला. त्याच्यानंतरला मात्र या मॅचमध्ये खेळताना दिसतोय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, यॉर्कर लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कोणता संपर्क नाहीये त्या ठिकाणी. कमालची गोलंदाजी आता परागच्या माध्यमातून चांगलं पुनरागमन, चांगला कमबॅक बघायला मिळतोय. या मैदानाच्या आतमध्ये इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण कालच्या दिवसामध्ये या संघाने चांगला परफॉर्मन्स सादर केला होता. परंतु दोन्ही ज्या मॅचेस आहेत त्यांना जिंकता आल्या नव्हत्या, पराजित झाले होते. परंतु हा सामना जिंकणं खूप महत्त्वाचं असेल. तुम्हाला क्वालिफायरच्या रेसमध्ये जर बनायचं असेल तर इथून सर्वच्या सर्व मॅचेस जिंकाव्या लागतील. खूप सारी अशी वेगवेगळी समीकरणं जुळवावी लागतील. त्यानुसार मग कुठेतरी रुद्र सुपर किंग हा जो संघ आहे हा मॅच खूप महत्त्वाचा आहे. डू ऑर डायची मॅच असेल. विराट जोशी यांच्या मालकीचा संघ स्पर्धेमध्ये खेळतोय. तर पहिला सामना समर्थ 11 या टीमनं आजच्या दिवसातला जिंकून आलेले आहेत. मागीलच मॅच आपण खेळताना पाहिलं होतं या प्लेयर्सना ऋषी स्वतः संघ मालक देखील आहे. आपल्या टीमला चांगलं कॉन्ट्रीब्युशन देखील देतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक असू शकतील इथे. केव्हा नि केवळ एक सिंगल रन्स मिळणार आहे. अजून खूप सारे चेंडू या ओव्हरमधले बाकी आहेत. अजून 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. संघाचा स्कोरबोर्ड 26-26 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 1.4 ओव्हरपर्यंतचा खेळ मात्र झालेला आहे. काय बॉलिंग टाकली आहे, सुरेख गोलंदाजी, अक्षरशः हक्कबक्क करून सोडलं होतं. आणि इथे जर आपण पाहतोय तर कुठेतरी रस मात्र मिळून जातील. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. त्या मनानं 2 ते 3 नो बॉल देखील आपण पाहिले होते परागच्या या ओव्हरमधील. तरी सुद्धा कमी रन्स खर्च केलेत परागनं. पहिल्या ओव्हरमध्ये 19 रन्स होते, परंतु त्याच्यानंतरला तब्बल 90 रन्स खर्च केले, ज्याच्यामध्ये 2 ते 3 चेंडू देखील टाकले गेले होते. एक वाईड होता, 2 नो चेंडू टाकले गेले होते. तरी सुद्धा केवळ 90 रन्स किफायतशीर षटक पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 आता कोणाला द्यायचं याच्यावर थोडंसं चर्चासत्र रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची जी इच्छा आहे अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असली पाहिजे. आणि ती प्रबळ असेल तरच तुम्ही एखाद्या ध्येयापर्यंत पोहोचू शकता. ते ध्येय जर गाठायचं असेल, आज जर पहिलाच विजय जर मिळवायचा असेल, इथे विजयाचं खातं जर उघडायचं असेल तर रुद्र सुपर किंग या टीमला अनुशासित गोलंदाजी अपेक्षित आहे. सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती राऊंड द विकेट गोलंदाजी करेल. डावखुऱ्या शैलीच्या फलंदाज त्याच्यासाठी लेग स्टंपच्या थोडं बाहेर. सुरुवात मात्र एक्स्ट्राजनीच केली आहे. कुठेतरी आपण हे सातत्यानं एक्स्ट्राज जे रन्स आहेत ते एक्स्ट्राचे रन्स तुम्हाला सरळ मात्र पराजयाच्या दिशेने घेऊन जात असतात. इथे रोख लावावं लागेल. येणाऱ्या पुढच्या बॉलवरती आक्रमण केलं जातं का हे देखील बघणं गरजेचं आहे. फुल टॉस बॉल, आक्रमणाची चर्चा केली. डाऊन द ग्राउंड चेंडू सरळ रेषे तीर की तरह सीधा इस गेंद को खेलने का प्रयास था. आणि खरंच असा आक्रमक फटका पाहायला मिळाला तिथे. 3 रन्स असतील. या 3च्या माध्यमातून संघाचं स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. ऑनलाईन रसिक प्रेक्षक देखील या स्पर्धेचा घर बसल्या स्पोर्ट्स टीम या चॅनलच्या माध्यमातून आनंद घेत आहेत.
जर का या चॅनलवरती आपण नवीन असाल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि एकदा ही संपूर्ण स्पर्धा तुमची बघून झाली की त्याच्यानंतर बेल आयकॉनचं जे बटन आहे त्याच्यावरती प्रेस करायला देखील अजिबात विसरू नका. कारण अशाच मोठमोठ्या स्पर्धा आहेत स्पोर्ट्स टीम या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जेव्हा अशा मोठ्या स्पर्धा चालू होतील त्यावेळेला तुमच्या मोबाईलवरती पहिल्यांदा नोटिफिकेशन येईल. याच्यासाठी तुम्हाला बेल आयकॉन प्रेस करावं लागेल. नो बॉलचा इशारा आहे. हीच कुठेतरी डोकेदुखी आपल्या रुद्र सुपर किंग या टीमकडून पाहायला मिळते. नो बॉल, व्हाईट बॉल, एक्स्ट्राज रन्स खूप सारे खर्च केलेले आहेत रुद्र सुपर किंग या टीमनं. 37 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. 37 रन्स. चेंडू पडल्यानंतर शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी. सलामीवीर जी जोडी आहे अगदी पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली आहे. पहिल्या विकेटसाठी तब्बल 40 धावांची ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक इन प्रोग्रेस मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये, पहिलं षटक स्वप्नील बानवलकरने टाकलं, दुसरं षटक पराग जाधवच्या माध्यमातून हँडल केलं, तिसरं षटक पुनश्च एकदा मोठा प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरला गेला, तैनात आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, जिथे 4 रन्स मिळतील. कमाल धमाल बेमिसाल फटकेबाजी. ओ भाई लोग, ऋषी है तो खुशी है. आणि नक्कीच हे पाहायला मिळाले आता ऋषी खेतलेच्या माध्यमातून. 44 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन आता पोहोचले. वॉटर कॉर्ड, सुपर कॅच. एका हाताने कॅचला पकडले. ऋषी खेतलेची पारी संपुष्टात आलेली आहे. इथे विकेटचं पतन झालंय. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू झालेले, अजून 2 बाकी आहेत. समर्थ 11 या टीमकडून नंबर 3 वरती आर्यन बुर्टेला पाठवलं जात आहे. एक छोटासा खेळाडू, प्रचंड खेळण्याची क्षमता. नंबर 3 वरती आता त्याला पाठवलं गेलंय. याच्याकडे देखील चांगलं पोटेन्शियल कॅलिबर आहे. आपण नुकतीच एक स्पर्धा पाहिली, तिथे देखील चांगला परफॉर्मन्स सादर करताना बघितलं होतं. खूप साऱ्या मॅचेस आज बघायला मिळू शकतील. याच्यानंतरच्या देखील मॅच पाहायला मिळू शकेल. समोरच्या दिशेनं चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. केवळ आणि केवळ एक सिंगल रन्स तिथे बघायला मिळू शकतो. धावसंख्या 45 ला जाऊन पोहोचले. 45 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा चेंडू, नंबर 3 चं षटक, शेवटचा एक बॉल. बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. स्वप्नील पत्त वेगानं आलाय, थोडसा धीमा गतीनं. नंतर चेंडू पकडला गेला. 2 रन्स बघता बघता कंप्लीट होत आहेत. संघाचं स्कोरबोर्ड 47 रन्स. 47 रन्स झालेले आहेत. अजून देखील एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटच्या षटकाला होते इथून सुरुवात. पहिलाच बॉल, नो खराब गोलंदाजी. पराग चुकीची गोलंदाजी करत आहेत. आणि वन शॉट असेल, त्याचबरोबर एकच रन्स घ्यावा लागेल. टोटली 2 किती? नो प्लस 1. ओके, 2 रन्स फक्त या ठिकाणी घेतले जातील. 2 रन्स घ्यावे लागतील. चेंडू या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. चेंडू ग्राह्य धरला जाईल. आवश्यकता नव्हती एक्स्ट्राचे रन्स मात्र घ्यायची. इथे कुठेतरी 1+1 फक्त 2 घ्यावे लागतील. चांगली बॉलिंग अपेक्षित आहे इथून देखील पुढे. 49 रन्स.
55 रन झालेले आहेत. 55 रन स्कोरबोर्डवरती सर्वाधिक स्कोर आजच्या दिवसातील आणि कालच्या दिवसातील देखील दोन्ही दिवस मिळून हा सर्वाधिक स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. या टीमच्या माध्यमातून आता या स्कोरबोर्डवरती लावला गेलेला आहे. संघाची धावसंख्या इथून पुढे थोडंसं पुढे सरकणार आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 57 या आकड्यावरती. आणि इथे या बॉलवरती देखील आपण पाहतोय त्याचबरोबर 4 ओव्हर नंतरला 60 रन झालेले आहेत. 61 धावांचा पाठलाग करावा लागेल रुद्र सुपर किंग या टीमला. कालच्या आणि आजच्या दिवसातील सर्वाधिक स्कोर या स्कोरबोर्डवरती लावण्याचा विक्रम समर्थ 11 या टीमनं मात्र रचलेला आहे. चांगली बॅटिंग, इथून तुम्हाला 15च्या सरासरीने रन्स काढावे लागतील रुद्र सुपर किंग या टीमला. ही महत्त्वपूर्ण मॅच आता खेळताना दिसत आहेत. ही महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सकाळी उठून सौंदर्य आणि धैर्याचं मिसळ बनवा, तुमचा दिवस मात्र उत्तम होईल, यात अजिबात शंका नाहीये. 61 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला रुद्र सुपर किंगचा संघ पाहायला मिळेल. याच्या पुढची मॅच खेळली जाईल यापुढील मॅच असेल रॉयल किंग विरुद्ध रुद्र सुपर किंग. यापुढे लगेचच मॅच रुद्र सुपर किंग या टीमला खेळायची आहे. हा सामना जिंकायचा आहे, त्याच्यानंतरला परत मग पुढची मॅच घ्यावी लागेल त्यांना. कालच्या दिवसामध्ये काय घडले या गोष्टीकडे आता सरळ मात्र पाठ फिरवावी लागेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर या आजच्या दिवसामध्ये आम्हाला सर्वच्या सर्व मॅचेस जिंकायच्या आहेत, या गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. 61 धावा बनवू शकता, चांगली प्रगल्भता आहे स्वप्नील पानवलकर या खेळाडूकडे देखील, आणि त्या गोष्टीचा अवलंब करत असताना मैदानामध्ये एफर्ट्स द्यावे लागतील. सेकंड इनिंगला होते सुरुवात. आता कुठेतरी या मॅच मध्ये 61 धावांचा हा डोंगर पार करण्यासाठी रुद्र सुपर किंगचा संघ मात्र तयार होतोय. ओपनिंग केअर मैदानाच्या आतमध्ये दाखल स्वप्नीलच्या सोबत असेल आता आदित्य आणि स्वप्नीलची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाली आहे. आणि नक्कीच या सामन्यामध्ये कुठेतरी ट्विस्ट पाहायला मिळू शकतो, कारण स्वप्नील कोणत्याही क्षणाला आक्रमण करू शकतो, आक्रमक पवित्रा घेऊ शकेल. चालून पाय थकायला नको म्हणून जो डोकं चालवतो ना, तो खरा माणूस असतो. आणि आता तुम्हाला डोकं चालवावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती इथे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर नेम प्लीज. विवेक खांडेकर. येस, एक सर्वोत्तम खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. विवेक खांडेकर आपल्या टीमचा एक महत्त्वपूर्ण गोलंदाज. तब्बल 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. या 61 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या ओव्हरमध्ये विवेक खांडेकर, प्रचंड एक्सपिरियन्स बॉलर, आता गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. चेंडू टाकला जाईल, फुल टॉस बॉल होता, फुल टॉस बॉलवरती आक्रमण करायचं होतं. चेंडू मात्र पॉईंटच्या डोक्यावरून खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे आहेत, तिथे थोडं फंबलिंग पाहायला मिळालं, मिसफील्ड पाहायला मिळाली, आणि याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. 3 धावा आता या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. आता तुम्हाला अशाच प्रकारची फटकेबाजी करावी लागेल.
किमान 15.25 ही सरासरी मिनिटे ठेवत असताना रन्स काढायचे आहेत. विकेटवरून बॅटिंग करणाऱ्या बॅटर्सना आपण धावायचं नाही, विकेटच्या बाजूने धावा याची आपण नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल काय केलाय की डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेला आहे. लॉंग ऑनच्या परिसरामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट विवेक खांडेकर पाहायला मिळतो. ओ चांगला रूम बनवलाय. सुपर डुपर यस मैक्सिमम मैसिव स्ट्रोक षटकार. ये तो सिर्फ झांकी है मित्र हो, पिक्चर पूरा का पूरा बाकी है. इस गेंद को बैक फुट पे जाके स्ट्रोक खेलने का प्रयास था और सीधा तारामंडल में डिपॉजिट किया है 6 रन उनके लिए. ऑफिशियली इशारा आता त्या ठिकाणी दिला गेलाय की 6 रन्स मिळतील. चला ऑफिशियल्स या ठिकाणी 4 रन्स. आपण पाहिलं तिथे की चेंडू टप्पा पडत असताना अगदी त्याला स्पर्श झाला, चौकार पाहायला मिळतोय. हे चांगलं क्रिकेट आहे. काढूला लगेच बाहेरच्या दिशेनं पाठवलं गेलंय. वाडिश लॉंग ऑफच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बाहेर काढला गेलाय. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल हवेमध्ये खूप काळ पाहायला मिळालाय. 2 रन्स घेतले गेलेत. विवेक खांडेकर याच्यावरती प्रहार काढण्याचं काम केलं. पहिल्या बॉलवरती 13 रन्स आले आणि त्याच्यानंतर पुढच्या चेंडूवरती लगेच आदित्य आला, त्याने प्रहार केले, एक चौकार ठोकला. या बॉलवरती लगेच डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळत असताना केवळ 2 रन्स पाहायला मिळाले. संघाचा स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. किमान तुम्हाला 15.25 ही सरासरी मेंटेन ठेवत असताना तुम्हाला 61 रन्स करायचे आहेत. तुम्ही करू शकता, परंतु थोडंसं कॅल्क्युलेशन मी मागाशी सांगितलंय की तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. या मॅचमध्ये मॅच जिंकू शकता. मोठा प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, इथे कोणती चूक होणार नाहीये. चुकीचा फटका म्हणावा लागेल, कारण सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये तुमच्याकडे 9 रन्स होते. या फटक्याची आवश्यकता नव्हती. सगळे स्ट्रोक मात्र किंवा एखादा ध्येय तुम्ही सगळेच की मोठ्या फटक्याने पोहोचणार नाही आहात. त्याच्यासाठी कधी कधी तुम्हाला स्वतःच्या दिमागाचा वापर देखील करावा लागतो, कारण तुमच्या अगदी सुरुवातीच्या 3 बॉलमध्ये 9 रन्स आलेले होते. त्याच्यानंतर चौथ्या चेंडूवरती तुम्ही आक्रमकतेने खेळण्यासाठी गेलात. तिथे वायडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता, तिथे सरळ कॅच पकडली. कारण पहिलं जे षटक आहे पॉवर प्लेच आहे. सर्कलच्या बाहेर केवळ 3 खेळाडू तैनात केले जातील. पुढचा चेंडू असेल, यावेळेला हवेमध्ये खेळले, त्याच दिशेने खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे, रोनिशला पाठवलं गेलं बॅटिंगसाठी नंबर 3 वरती. आणि षटक क्रमांक इथे पहिलं मात्र प्रगती पथावर अजून देखील चालू आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 रन्स, 12 वरती एक महत्वपूर्ण बॅट रोनिश बॅटिंगसाठी गेलेला आहे. रोनिशनं पहिला चेंडू हँडल केला होता. त्या पहिल्या चेंडूवरती केवळ 3 रन्स काढले. स्ट्राईकला स्वप्नीलला पाठवलंय. आता इथे चान्स घेतला जाईल का शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार करण्याचा, की इथे डिफेन्सिव्ह करत असताना 13 रन्स घेतले जातील. कशी मनशा असू शकते या खेळाडूची, जी मनस्थिती पाहावी लागेल. डावखुरा शैलीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करायचा होता, प्रॉपर टायमिंग नाही. चेंडून चकमा दिलाय. 2 रन्स भन्नाट वेगाने कंप्लीट केलेले आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ आता इथे होतोय समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले एका गड्याच्या मोबदल्यात केवळ 14 रन्स झालेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 14 रन्स स्कोरबोर्ड वरती लागलेत. हरकत नाहीये, तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट होता इथून पुढे जर पाहायला गेलं तर 15.25 चा होता. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 14 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याकडे चांगला येतो.
पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय तर 14 खर्च केले. गोलंदाजी बॉलरने प्रफुल्ल गोलंदाजी ट्रॅकवरती ओव्हर द विकेट बॉलिंग करेल प्रफुल्ल. शॉर्ट बॉल आहे, अगदी समोरच्या दिशेने खेळले गेले, 2 रन्स घेतलेत. धावसंख्या आता 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. तुम्हाला इथे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी या सामना तर जिंकावाच लागेल. रुद्र सुपर किंग या टीमला संघर्षातून अस्तित्व निर्माण झालं की आयुष्यात जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा कधी विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही. तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होत असतो आणि हे नक्कीच तितकंच खरं देखील आहे. दोन्ही संघ तितकेच बलाढ्य विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील. चांगलं सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. सेकंड इनिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यापुढची मॅच रॉयल किंग. कॅप्टन प्लीज वेलकम या कॉम्बॉक्सकडे. रॉयल किंगचे कॅप्टन येतील कॉमेंट्री बॉक्सकडे आणि त्याचबरोबर रुद्र सुपर किंगचा संघ त्यांच्या विरोधात खेळताना दिसणार आहे. समर्थ 11 संघ पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं. 1 रन्स घेतला गेला, प्रयत्न 2चा केला जाईल परंतु डिक्लर झोनकडे चेंडू एका धावीसाठी जाणार आहे. 1च रन्स तुम्हाला मिळेल. या बॉलवरती केवळ 3 रन्स मिळणार आहेत. धावसंख्या आता 24 या आकड्यावरती. शेवटच्या बॉलवरती एक प्रहार पाहायला मिळेल. जर तुम्हाला रिक्वायर्ड रन रेट जर मेंटेन ठेवायचं असेल, 24 झालेले आहेत. शेवटच्या बॉलवरती चौकार किंवा षटकाराचा बहुसार केला जाईल की तिहेरी रन्स घेतले जातील. कारण प्रबळता आहे स्वप्नीलकडे देखील, ते पोटेन्शियल आहे. कालच्या दिवसामध्ये दीपराजच्या खेळाडूनं अगदी जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला होता. प्रफुल्लच्या विरोधामध्ये चेंडू टाकला जातोय, प्रहार केला गेला आहे. चर्चा केली होती या स्ट्रोकचे शतरक्षक आहेत. 2 रन्स इथे घेतले जातील आणि षटक क्रमांक या ठिकाणी 2चा खेळ संपतोय. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 27, लॉस ऑफ 1. दोन्ही टीमचं कंपॅरिझन करायला गेलो तर बॅटिंग करणारा जो संघ आहे त्याचा एकही खेळाडू बाद झाला नव्हता. ज्यावेळी प्रथम फलंदाजी करत होता त्यांचे 28 रन्स होते. या टीमचे जर पाहायला गेलं तर 27 झालेत. आता दोन्ही संघ अगदी जर परिस्थितीचा विचार केला तर 1 रन्स आणि 1 विकेट हा संघ थोडासा मागे राहिलाय. दोन्ही ओव्हर नंतरचं कंपॅरिझन दोन्ही संघांमधील समर्थ 11 संघ 1 रन्स पुढे होता आणि त्याच्यानंतर एकही विकेट मात्र गमावली नव्हती त्यावेळेला. परंतु आता पाहायला गेलं तर हा जो संघ आहे रुद्र सुपर किंग त्याने 1 विकेट गमावली आहे आणि 1 रन्स मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या अगदी थोडा कमी आहे, थोडा पाठीमागे आहे. यापुढची मॅच आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर विरुद्ध पोलीस पाटील. दोन्ही टीमच्या कॅप्टनना अगदी नम्रतेची विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सकडे संपर्क साधा. ही संपूर्ण स्पर्धा आपण पाहतोय पोलीस पाटील प्रीमियर लीग, दापोली पोलीस पाटील संघटना आयोजित ही संपूर्ण मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा पाहतोय. बॅक टू बॉलर खेळला गेलं, 2 रन्स घेतले गेले, 3चा प्रयत्न केला जाईल आणि 3चा प्रयत्न, धावचीची संधी आणि तिथे धावचीचा खतरा पाहायला मिळाला. सरळ बाहेर जावं लागेल. एक उमेद या टीमची. स्वप्नील पानवकर मैदानाच्या बाहेर गेलाय. आता सामना मात्र जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल
विजय जितकाच कठीण तितकाच चांगला आनंद देखील मिळत असतो. चांगला गॅप एक्स्ट्रा डीप कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला खेळला गेलं. 4 मिळत आहेत. प्रयत्न करावेच लागतील तुम्हाला या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी. एका खेळाडूला नाही तर संपूर्ण सगळ्या खेळाडूंना तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल तरच त्या तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. धावसंख्या 33 या आकड्यावरती आता पोहोचले. हा सामना अजून संपलेला नाहीये. हा सामना जिंकण्यासाठी अजून 28 धावांची आवश्यकता येणाऱ्या 10 बॉलमध्ये मॅच अजून देखील बनू शकते. इथून उर्वरित जर का 4 बॉलमध्ये किमान 12 ते 14 रन्स घेतले गेले तर हा सामना दोन्ही टीमसाठी ऑन राहू शकतो. स्वप्नीलकडे ते पोटेन्शियल होतं. गोलंदाजी मार्कवरती पुनश्च एकदा विवेक खांडेकरला पाचारण केलंय गोलंदाजीसाठी. ऑन साईडला ड्राईव्ह केलं क्षेत्ररक्षक आहेत. 2 रन्स घेतले गेलेत. योग्य वेळेचा नकार पाहायला मिळतोय. खूप सारे रन्स खर्च केले होते. रुद्र सुपर किंग या टीमनं एक्स्ट्राचे रन्स खर्च केले. त्याच्यामध्ये त्यात अगदी धावांच्या बळबुतावरती समर्थ 11चा संघ 60 रन्स बनवू शकला. 61 धावांचा डोंगर उभा करू शकला. बॅट बॉलचा तेवढा चांगला संपर्क नाही. आय थिंक संपर्कच झालेला नाहीये. डॉट बॉल येतोय. विंदी चेंडू. इथून तुम्हाला पुढे एक एक चेंडू खूप महत्वाचा असेल. रन्स आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. अविरत मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला. सकाळच्या सत्रातल्या मॅचेस आपण पाहतोय. एक मोठा प्रहार केला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. फाऊल देखील होता परंतु कॅच पकडली जाईल. मोठा धक्का बसलाय रुद्र सुपर किंग या टीमला. संघ थोडासा ढासाळतोय. संघ थोडासा बॅकफुटला येतोय. आता अनिरुद्धलाच या ठिकाणी मोठे प्रहार करावे लागतील. 7 चेंडू 26 धावांची आवश्यकता असेल. यापुढची मॅच असेल आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर विरुद्ध पोलीस पाटील. या 2 संघांमध्ये खेळवलं जाईल. रॉकेट थ्रो पाहायला मिळतोय. षटक क्रमांक आपण पाहिला गेलं तर 3चा खेळ संपला. 36 रन्स जिंकण्यासाठी 6 मध्ये 25. 6 चेंडू 25 धावांची आवश्यकता असेल. मागच्या मॅच मध्ये देखील एकंदरीत पहिला सामना खेळला तिथे देखील 6 चेंडू 26 धावांची गरज होती. या मॅच मध्ये देखील समीकरण 6 मध्ये 25 आहे. याला म्हणतात स्ट्रॅटेजी. याला म्हणतात गेम प्लॅन. समर्थ 11 या टीमनं स्वतःचे जे प्लेयर्स आहेत प्रचंड मेहनत घेतलेली आहे. चांगलं आपल्याला टीमवर्क पाहायला मिळते. ऋषी केतलेनं संपूर्ण खेळाडूंना चांगलं मोटिवेट केलेलं आहे. खेळाडूंकडे सातत्यानं अगदी जवळ जातोय. चांगला संवाद साधतोय. थोडीशी चर्चा करताना देखील दिसतोय. 6 मध्ये 25 ची आवश्यकता. आर्यन बुरटे क्षेत्ररक्षणामध्ये अनिरुद्ध आक्रमण करताना दिसेल. आदित्यने देखील थोडी घाई करताना दिसला होता. मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनच्या परिसरामध्ये. जोपर्यंत थ्रो केला जाईल येणाऱ्या 5 बॉलमध्ये आता 23 धावांची आवश्यकता. 5 मध्ये 23 ची गरज आहे. 5 चेंडू 23 धावांची गरज. ऑफला चांगला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हरला तैनात आहेत. 1 रन्स घेतले. धावचेची संधी. अनिरुद्धला आता माघारी पाठवलं जाते. आरजे स्पोर्ट शिवाजीनगरचे कॅप्टन आणि त्याचबरोबर पोलीस पाटील. यानंतर पुढची मॅच जी खेळवली जाईल रुद्र सुपर किंग विरुद्ध रॉयल किंग या 2 संघांमधलं बॅटल असेल. परंतु आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि पोलीस पाटील आपण देखील यायचं आहे. चेंडू हवेमध्ये अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. विकेटचं पतन. कमालच्या गोलंदाजीचा एफर्ट समर्थ 11 या टीम कडून पाहायला मिळतात. आजच्या दिवसाची जी सुरुवात या टीमनं केलेली आहे ती सुरुवात मात्र विजयानं केली आहे. दुसऱ्या सामन्यामध्ये धमाकेदार कामगिरी. रॉयल किंग कॅप्टन आणि रुद्र सुपर किंग कॅप्टन या लगेच. येथे कॅच मिस झाली आहे. चेंडू मातून हातामधून निसटलाय. खूप साऱ्या धावांची आवश्यकता. खूप सारे रन्स पाहिजेत आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे गुड थ्रो पाहायला मिळतोय.
प्रहार केला गेला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये तैनात. कॅच पकडली जाईल. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते आणि हा सामना मात्र इथे जिंकलेला आहे समर्थ 11 या टीमनं. बॅक टू बॅक आजच्या दिवसात हा दुसरा मोठा विजय समर्थ 11 या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यापुढची मॅच रुद्र सुपर किंग विरुद्ध रॉयल किंग.